एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाची धुरा जी आहे ती आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून ज्यांनी सांभाळली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबोधन यात्रा करत शिवसेनेचा आवाज बुलंद केला। त्याच सुषमा अंधारेंचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं ते आपल्याशी संवाद साधतायत। ताई, तुम्हाला सुरुवातीला वाढदिवसाच्या TV9 मराठीकडून खूप खूप शुभेच्छा। थँक्यू TV9चे आणि TV9च्या सर्व दर्शकांचे। खरं तर TV9चे मी याहीसाठी आभार मानले पाहिजे की जेव्हा प्रचंड पडझडीचा आणि संघर्षाचा काळ होता आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीने बातम्या TV9वर लावल्या जात होत्या, मला असं वाटत होतं की एवढ्या संघर्ष काळात आणि त्यात एका नवख्या प्रवेश केलेल्या जिची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही तिच्यासाठी TV9ने इतक्या प्रगल्भतेने बातम्या लावणं आणि अजूनही ते आठवते सडेतोडची ती पहिली मुलाखत फार सुंदर। थँक्यू सो मच। वाढदिवसाच्या निमित्तानं आज काय संकल्प केलाय, काय निश्चय केला? वाढदिवसाचा संकल्प एवढाच आहे की सन्मान्य पक्षप्रमुखांना ज्या कूटनीतीने, कपटनीतीने आणि षडयंत्राच्या राजकारणाने खाली खेचण्याचा प्रयत्न झाला, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सन्मान्य पक्षप्रमुखांना आम्ही ताकदीने स्थानापन्न केलं पाहिजे आणि त्यासाठी जीवाचं रान करू। म्हणजे पुन्हा एकदा 2024ला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील? सन्मान्य पक्षप्रमुखांना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता नाही, परंतु आम्हा सगळ्या शिवसैनिकांची किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांची आपल्या नेत्याबद्दलची ती स्वाभाविक इच्छा असते की आपल्या नेत्याला त्या सर्वोच्च स्थानी पाहायचं आहे। आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न पाहायला मिळतोय, विशेषतः ओबीसींच्या संदर्भामध्ये जी छगन भुजबळांनी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती बरीच टीका केली जाते। छगन भुजबळ असं म्हणतायत की या सरकारला ओबीसींची मतं नको आहेत का, किंवा ओबीसी एकत्र नाहीत असा तुम्ही भ्रम करू नका, त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल। सरकारमधल्याच मंत्र्यांमध्ये म्हणजे एकीकडे शंभूराज देसाई असं म्हणतात की छगन भुजबळांनी समाजविघातक जी वक्तव्य आहेत ती टाळावीत। सत्ताधारी मंत्र्यांमध्येच एक जुंपल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शंभूराजे देसाईंची वक्तव्य, छगन भुजबळांची वक्तव्य किंवा देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य किंवा त्यांच्या इकडून गुणरत्न सदावर्ते कधी कधी अजून कोणी ह्या जे याचिका दाखल करणारे हे जे सगळेच्या सगळेच लोक आहेत, या सगळ्यांची एक नुराकुस्ती चाललेली आहे आणि ही नुराकुस्ती जाणीवपूर्वक इथे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय। इथे ठरवून हे तितकंच खरं आहे की मराठा समुदायाची एक विशिष्ट टक्केवारी आहे तर ओबीसी समुदायाची सुद्धा एक महत्त्वाची टक्केवारी आहे। दोनही समूह तितकेच महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोनही समूहांचं स्थान आपापल्या ठिकाणी भक्कम आणि अत्यंत महत्त्वाचं आहे। पण हेही विचार केला पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एकूण या सगळ्या 18 पगड जाती गावगाड्यामध्ये अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात, परंतु ज्या पद्धतीने हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, हे सगळं पाहता निश्चितपणे खेदजनक वाटतं की फक्त आणि फक्त महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षा, 22 जिल्ह्यातला दुष्काळ किंवा ड्रग्ज प्रकरण, गृहव्यवस्थेचे वाजलेले 3-13 किंवा एकूण आरोग्य खात्याची दुरावस्था, हे सगळे प्रश्न एका अर्थाने दुर्लक्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक भाजपाकडून हा मराठा विरुद्ध ओबीसी वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय। छगन भुजबळांना तुम्ही असं म्हणालात की हा वाद जो आहे तो मराठा विरुद्ध ओबीसी जाणून बुजून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे? म्हणजे छगन भुजबळ हे समाजासाठी बोलतायत की छगन भुजबळांना बोलायला प्रवृत्त केलं जातं? मला असं वाटतं की ओबीसींनी त्यांच्या हक्काची भूमिका निश्चितपणे मांडली पाहिजे आणि मराठा समूहांनी सुद्धा हक्काची भूमिका मांडली पाहिजे, परंतु मी ओबीसीचा नेता आहे किंवा मीच मराठ्याचा नेता आहे असं म्हणून जे लोक भूमिका मांडत आहेत त्यांचं मात्र जर विचार केला तर हे सगळे लोक एका अर्थाने नुराकुस्ती लावत आहेत। म्हणजे शंभूराज देसाई असतील किंवा छगन भुजबळ असतील हे सगळं जाणून बुजून केलं जातं? छगन भुजबळ, शंभूराजे देसाई हे सगळेच लोक अत्यंत जाणून बुजून आणि मुद्दाम महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्यासाठी, गढूळ करण्यासाठी आणि ठरवून महाराष्ट्र अशांत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। कारण त्यांना माहिती आहे की ड्रग्ज प्रकरण असेल किंवा आरोग्य व्यवस्था असेल किंवा गृहव्यवस्था असेल, या प्रश्नांवरती लोकांनी बोलू नये
कंत्राटी भरती असेल किंवा बेरोजगारी असेल, यावर लोकांनी बोलू नये. महत्त्वाचे हे आहे की मराठा समुदायातल्या सुद्धा सगळ्या बांधवांनी विचार करावा लागेल, करणं गरजेचं आहे की आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र सरकारचा आहे. देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेलाही खोटं बोलत होते आणि ते आत्ताही खोटं बोलत आहेत. रादर शिंदे साहेब सुद्धा सर्रासपणे खोटं बोलत आहेत. आरक्षणाची मर्यादा 50% वर जाऊ शकत नाही. 50% वर मर्यादा घेण्यासाठी किंवा तशी घटना दुरुस्ती करण्यासाठी आधी तो क्लॉज जो 9th शेड्यूलमध्ये आहे तो 9th शेड्यूलमधून काढावा लागेल. 9व्या परिशिष्टातनं क्लॉज काढणं यासाठी आपल्याकडे कलम 368 क नुसारची विशेष घटना दुरुस्ती म्हणजे पार्लमेंटरी घटना दुरुस्ती करावी लागेल. आणि पार्लमेंटरी घटना दुरुस्ती करण्यासाठी जे संख्याबळ आवश्यक आहे ते भाजपकडे आहे. भाजपची खरंच इच्छाशक्ती असेल तर भाजप ते करू शकतं. मागच्याही वेळेला म्हणजे जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा केंद्रातली सत्ता ही भाजपचीच होती, पण तेव्हाही भाजपने ही गोष्ट केली नाही. मराठा बांधवांनी अजून एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की एकीकडे भाजपा एका सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन करत आहे आणि आरक्षण उडवलं जात आहे. जर सर्व क्षेत्राचं म्हणजे रेल्वे असेल, टेलिफोन असेल, शाळा असेल, आरोग्य असेल, वीज खातं असेल, या प्रत्येक खात्याचं जर खाजगीकरण होत असेल तर आरक्षणाचे इम्प्लिमेंटेशन कुठं होईल. त्यामुळे आरक्षणासाठी लढताना मुळात हे लोक जे खाजगीकरणाचा जो सपाटा लावलाय याच्या सुद्धा विरुद्ध एक ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. परंतु याकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजपा ही नुरा कुस्ती ही नुरा कुस्ती लावली जाते या सगळ्या लोकांच्या मध्ये. गुणरत्नची दाखल केलेली याचिका किंवा कुणीतरी मराठा कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली असं मी ऐकलं काल एका वाहिनीच्या माध्यमातूनच मी ते ऐकलं. मला वाटतं तो कार्यकर्ता सुद्धा कुणाचा हे तपासून घेतलं पाहिजे. तो निश्चितपणे भाजप प्रणित कार्यकर्ता असला पाहिजे. हे तपासून घेणं फार गरजेचं आहे की तुम्ही ठरवून विरोधकही तुमचा म्हणजे गुणरत्न सदावर्ते भाजपचे गुणरत्न सदावर्ते हे 100% हा माणूस RSS आणि भाजपचा आहे. अहो जो माणूस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो, जो माणूस पवार साहेबांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी पण त्याच वेळेला देवेंद्रजींचा उल्लेख श्रद्धेय असा करतो, जो डंके की चोट पर सांगतो की जरी माझी पत्नी जयश्री पाटील असेल तरी माझं पहिलं प्रेम देवेंद्रजी आहेत, आय लव्ह यू देवेंद्रजी असं माणूस सांगतो. अशा माणसाकडून हे म्हणजे तो माणूस भाजपचाच असतो फक्त आणि फक्त. मी भाजपचा नाही असं कितीही ते भाजपचे नाहीत. देवेंद्र फडणवीस तर सातत्यानं म्हणतात की मी एकदाच त्यांना भेटलो त्याच्यानंतर माझा काय परिचय नाही किंवा माझा काय संबंधही नाही. देवेंद्रजींच्या कोणत्या म्हणण्याचा विश्वास ठेवायचा? म्हणजे जे देवेंद्रजी विदर्भामध्ये वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नाहीच असं म्हणत होते ते देवेंद्रजी खरे? की मी राष्ट्रवादी सोबत आपात धर्म शाश्वत धर्म काही झालं तरी युती नाही म्हणत होते ते देवेंद्रजी खरे? की जे देवेंद्रजी म्हणत होते की मी पुन्हा येईन पण ते येऊच शकले नाही ते देवेंद्रजी खरे? त्यामुळे देवेंद्रजींच्या कोणत्याच वक्तव्याकडे आपण फार म्हणजे अगदी हरिश्चंद्राचं वक्तव्य असं समजण्याची गरज नाही. देवेंद्रजी म्हणजे कपटनीतीचा वस्तुपाठ आहे. मला सांगा, राज्यामध्ये सध्या ड्रग्जचं जे प्रकरण सुरू होतं त्याच्यामध्ये काही मंत्र्यांची नावं येतील अशी एक शक्यता वर्तवलेली होती. ललित पाटीलच्या ड्रग्ज प्रकरणामधला जो अहवाल आहे तो आता गृह विभागाला सादर झालेला आहे. गृह खात्यावरती बरीच टीका करण्यात येते. त्या अहवालामध्ये हॉस्पिटल प्रशासनावरती ठपका ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. कुठेतरी कोणत्या तरी व्यक्तीला वाचवण्याचा या सगळ्या प्रयत्नात अहवालामधून प्रयत्न केला. बघा, कुठलाही आरोपी कुठलाही गुन्हेगार हॉस्पिटल प्रशासन याच्यात दोषी आहे का? तर निश्चितपणे आहे. मात्र एखादा गुन्हेगार कैदी जो आहे तो जेव्हा रुग्ण म्हणून दाखल होतो तेव्हा त्याच्यासाठी आधी जे मेडिकल बोर्ड असतं त्या कारागृहाचा त्या मेडिकल बोर्डचा डॉक्टर रेकमेंडेशन करतो. म्हणजे पहिला जबाबदार कोण आहे? तर ज्याने रेकमेंड केलं कारागृह प्रशासनातनं वैद्यकीय मंडळावरच्या तो डॉक्टर. त्यानंतर तो रेकमेंड करून कारागृहाच्या बाहेर काढण्याची परमिशन कुणाकडून मिळते? कारागृह अधीक्षकांकडून. म्हणजे दुसरी जबाबदार व्यक्ती येते त्यामध्ये कारागृह अधीक्षक. आणि त्यानंतर तिसरा माणूस कोण येतोय दाखल करून घेताना? डीन. आणि चौथा प्रत्यक्ष उपचार करणारा डॉक्टर. प्रत्यक्ष उपचार करणारा आणि डीन या दोनही व्यक्ती एकच म्हणजे संजय ठाकूर आहेत. पण त्याच्या आधी कारागृहातला डॉक्टर आणि कारागृह अधीक्षक
यांच्याही भूमिका तितक्याच संशयास्पद आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचाच विचार चौकशी झाली पाहिजे, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मी माझ्या म्हणण्यावर पुन्हा पुन्हा ठाम आहे की होय, संजीव ठाकूरांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे या म्हणण्यावर मी ठामच आहे. मी ते माझा शब्द मागेच घेत नाहीये. म्हणजे कारागृह प्रशासन सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे. अहो, कारागृह प्रशासनाच्या परमिशन शिवाय एखादा रुग्ण म्हणून एखादा कैदी बाहेर कसा काय येऊ शकेल? त्याने काय पद्धत काय असते की कारागृहामध्ये जो काही मेडिकल बोर्ड असतो, तो मेडिकल बोर्ड जेव्हा कारागृह प्रशासनातला एखादा डॉक्टर सांगतो की मी आता याला ट्रीटमेंट देऊ शकत नाही, याला बाहेरच्या ट्रीटमेंटची गरज आहे, तेव्हा खरंच त्याला गरज आहे की नाही हे तपासून तशी शिफारस करण्याचा अधिकार हा मेडिकल बोर्डच्या डॉक्टरचा असतो. म्हणजे कारागृहातला मेडिकल बोर्डचा डॉक्टर हा मेन आहे. त्याच्यानंतर कारागृहाचा अधीक्षक जो त्याला दुजोरा देतो, आणि त्यानंतर येते भूमिका ती हॉस्पिटलच्या डीनची, त्यानंतर भूमिका येते ती उपचार करणाऱ्या डॉक्टरची आणि त्या बराकीच्या सुपरिटेंडंटची. हे पाचही लोक महत्वाचे आहेत आणि या पाचही लोकांची चौकशी झाली पाहिजे. याच्यामधून कोणत्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करतील असं वाटतंय? देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मी कोणालाही सोडणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावरती मी कारवाई. फडणवीस साहेबांनी किती लोकांवर कारवाई केली आतापर्यंत? मंगल प्रभात लोढाला क्लीन चिट देणारे कोण होते? प्रसाद लाडला बीजी क्रिस्टल कंपनीमध्ये क्लीन चिट देणारे कोण होते? त्याच क्रिस्टल कंपनीला काल जेवणाचे जे ठेके दिले ब्रिस कंपनी आणि क्रिस्टल गव्हर्नमेंट, त्याचं काय आहे नेमकं? त्याचं गौड बंगाल काय आहे? जे फडणवीस साहेब म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग दरेकरांना क्लीन चिट देणारे कोण होते? मग मोहित कंबोजला क्लीन चिट देणारे कोण होते? म्हणजे आत्तापर्यंत देवेंद्र साहेबांनी क्लीन चिटचे महामेरू असे होत ज्या अनेक क्लीन चिट दिल्यात, त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा कराव्या? हे सगळे एकमेकांना वाचवणारे आहेत, सगळे एकमेकांचा हितसंबंध जपणारे लोक आहेत. सध्या एक राजकारणामध्ये चर्चा आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. बावनकुळे असं म्हणतायत की एकनाथ शिंदे जो ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय घेतील किंवा सगळ्याच आरक्षणासंदर्भात निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, मात्र ओबीसींचं शिष्टमंडळ आधी छगन भुजबळांना भेटतं, नंतर जाऊन फडणवीसांना भेटतं आणि ते शिष्टमंडळ सदावर्तेनं सुद्धा जाऊन भेटतं. मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचे दुवा ठरतात कारण राज्याचे ते एक प्रमुख आहेत. शिष्टमंडळ मात्र फडणवीस आणि भुजबळांकडे जातं. मुळात बावनकुळे साहेबांचा आक्षेप कोणावर आहे? त्यांचा आक्षेप भुजबळांवर आहे का? म्हणजे अजितदादा गटावर आहे का? की त्यांचा आक्षेप शिंदे साहेबांवर आहे? जर त्यांचा आक्षेप दोघांवर असेल तर याचा अर्थ असा आहे की सरकारमध्ये आलबेल काहीच नाही आहे. म्हणजे तिघे जण फक्त आणि फक्त सत्ता स्वार्थासाठी एकत्र आहेत, मात्र तिघांचाही एकमेकांवर अजिबात विश्वास नाही आहे. आणि बावनकुळे साहेब ज्या पद्धतीने बोलतात, बावनकुळे साहेबांचा अभ्यास किती आहे? किती कळतं बावनकुळे साहेबांना? काल ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये जी माणसं फार ऊर बडवून सांगत होती की आमचे एवढ्या जागा निवडून आल्या, अहो ग्रामपंचायतीचं इलेक्शन हे गावकी आणि भावकीचं इलेक्शन असतं. त्याच्यात ना पक्षाचं चिन्ह असतं ना पक्षाचं नाव असतं. म्हणजे मला वाटतं आपल्याच एका वाहिनीने बातमी केली की एके ठिकाणी एका ग्रामपंचायतीमध्ये जे पॅनल होतं त्या पॅनलमध्ये भाजपमधला भाऊ, काँग्रेसमधली पत्नी, राष्ट्रवादीमधला धीर आणि पुतणे अजून कुठल्या तरी वेगळ्या पक्षातला, हे सगळेजण निवडून आले. म्हणजे गावकी भावकीचं राजकारण महत्त्वाचं असतं. हे ज्या बावनकुळे साहेबांना कळत नाही, ज्या बावनकुळे साहेबांच्या तोंडावर बायका आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही असं सांगतात, तरीही बावनकुळे साहेब बोलतात, त्यांचं म्हणणं आपण किती गांभीर्यानं घ्यायचं हा सुद्धा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न, इंडिया आघाडीमध्ये सध्या नितीश कुमार आहेत, मात्र नितीश कुमारांच्या एका वक्तव्याची चर्चा जी आहे ती त्यांच्यावरती टीका केली जाते आहे की मुली जर शिकलेल्या असतील तर मुलींना कळतं की नेमकं लोकसंख्या नियंत्रणात कशी ठेवायची. या सगळ्या वक्तव्याचा त्यांच्यावरती बरीच टीका करण्यात येते. कसं पाहता या सगळ्या वक्तव्य? नाही, याच्यात टीका करण्यासारखं काय आहे? एक लक्षात घ्या, संतती नियमनाची साधनं असतील किंवा अनेक गोष्टी असतात बऱ्याचशा, या गोष्टींच्या बद्दल एक सजग नागरिक म्हणून, एक साक्षरता म्हणून बऱ्यापैकी फरक पडतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की अशिक्षित लोकांना कळतच नाही, परंतु कळण्याची समज जी असते ती समज असण्याचा टक्का हा निश्चितपणे साक्षर लोकांमध्ये वाढीव असतो. त्यामुळे त्याला उगाचच काहीतरी तोडून मोडून करण्याचं, आणि हे त्या लोकांनी बोलायचं का ज्या लोकांनी बलात्कारी कुलदीप सेंगरसाठी मोर्चे काढले,
ज्या लोकांनी कुस्तीपटू महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण झाल्यानंतर ज्यांना तिथे अक्षरशः उपोषण आणि आंदोलनं करावी लागली तरी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, हे त्या लोकांनी बोलायचं का? ज्यांनी बिल्किस बानूच्या बलात्कारांना मिठाया भरवल्या, हे त्या लोकांना बोलायचं का? जे मणिपूरच्या मुद्द्यावरती मूग गिळून गप्प बसले होते, हे त्या लोकांनी बोलावं का? जे सुप्रिया सुळे संसदरत्न असणाऱ्या एका महिलेबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या माणसाला मंत्रिपद देऊन सत्तेत घेऊन बसले, हे त्या लोकांनी बोलावं का? ज्या लोकांनी पूजा चव्हाण प्रकरणातल्या आरोपी असणाऱ्या माणसाला मंत्रिपद देऊन आपल्या सत्तेमध्ये घेतलंय. त्यामुळे उगाच पराचा कावळा करणाऱ्या लोकांशी आम्हाला काही फार त्याच्यावर वक्तव्य करावं असं वाटत नाही. पाहतोय की आज सुषमाताईंचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प केलेला आहे, म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्या पदावरून पायउतार व्हावं लागलं त्याच पदावरती म्हणजे मुख्यमंत्री पदावरती पुन्हा एकदा बसवायचा आहे असा संकल्प केल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.